ही IMP पॉईंटची लिस्ट जर पाहिलीच नसेल तर पेपर देऊन फायदा तरी काय, कारण 90% पेपर ह्याच लिस्टमधून बनतो. ओके, सो आज आहे डे 10 सायन्स 1चा मिशन 6090 स्पेस मिशन वरती फोकस करूया. जो लेसन सगळ्यांनी ऑप्शनला सोडलेला असतो त्या लेसनचे सगळे IMP बघून आणि एक प्रॅक्टिस पेपर बघू आपण. ओके, आणि त्याची आन्सर की आणि हे डॉक्युमेंट आणि हा क्वेश्चन पेपर तुम्हाला आपल्या क्लास .inच्या वेबसाईटवरती भेटेल. आन्सर की आणि क्वेश्चन पेपरला बघण्यासाठी तुम्हाला आपला क्लास प्लस घ्यावा लागेल. सो आपला क्लास प्लस नक्की घ्या पॅकेज, ज्याच्यामध्ये तुमचा बराच फायदा होणार. टॉपर्स पेपर आणि सगळे म्हणजे सगळे PYQ सगळे पेपर्स, त्याची आन्सर की, प्रॅक्टिस पेपर, डायग्राम वाले क्वेश्चन सुद्धा नक्की भेटणार आहे. डायग्राम वाले क्वेश्चन तुम्ही पाहिले नसतील तर नक्की एकदा युट्यूबला आणि इंस्टाग्रामच्या पेजला जाऊन नक्की बघा की डायग्राम वाईज आपण लेसन वाईज क्वेश्चन काढून ठेवलेले, जेणेकरून तुम्हाला कोणताच डायग्राम मिस झाला नाही पाहिजे 2026च्या बोर्ड्समध्ये. सुरुवात करूया आपल्या पहिल्या पेजला स्पेस मिशनच्या. सो 135 136 वरून तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बघायच्या. सॅटेलाइट्स वरती यायचे लगेच. नॅचरल सॅटेलाइट आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट मधला डिफरन्स आणि एक्झाम्पल्स प्रॉपरली लक्षात ठेवा. पुढे गेल्यानंतर मिशन्स, युरी गॅग्रियन, नील आर्मस्ट्रॉंग, राकेश शर्मा, कल्पना चावला, सुनीता विलियम्स यांची प्रॉपरली हे कधी गेले होते, कोणत्या इयर मध्ये गेले होते, यांनी काय बघितलं, काय म्हणजे यांच्या मागची स्टोरी काय, ही स्टोरी पहिली आपल्या टेक्स्टबुक रिलेटेड समजून घ्या. युट्यूबला जाऊन नका बघू. टेक्स्टबुक मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी गेली, एका पेजवरती सगळे सायंटिस्ट आणण्याचा प्रयत्न करा, ऍस्ट्रॉनॉट्स आणण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्याबद्दल थोडं थोडं लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही, MCQs किंवा एक मार्गाचे प्रश्न चुकणार नाही. पेज नंबर 136 वरती गेल्यानंतर सॅटेलाइट कम्युनिकेशन, इनसॅट, जीसॅट, INS हे सगळ्यांचे फुल फॉर्म प्रॉपरली पाठ ठेवा. लॉन्च व्हेकल वेगळे असतात आणि सॅटेलाइट वेगळे असतात. सॅटेलाइट आणि लॉन्च व्हेकल मध्ये बोलतात ना, कन्फ्युजन क्रिएट करू नका आणि बऱ्यापैकी स्वतःला कन्फ्युजन मध्ये ठेवू पण नका, पहिलंच मी सांगतो. पुढे गेल्यानंतर 137 138 मध्ये फोकस करायचं आहे तुम्हाला कशामध्ये, आर्टिफिशियल सॅटेलाइट, त्यांचं क्लासिफिकेशन, लो अर्थ ऑर्बिट, मिडियम अर्थ ऑर्बिट, हाय अर्थ ऑर्बिट, त्यांची रेंज, तिथं कोणत्या गोष्टी आहेत आता त्या ऑर्बिट्समध्ये ते पण लक्षात ठेवायचं, त्याचा डायग्राम पण लक्षात ठेवायचा. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट काय असतात, पोलर ऑर्बिट्स काय असतात, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन कुठं आहे, हबल स्पेस टेलिस्कोप कुठं आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे कीवर्ड्स आहे, तुम्हाला हे शोधायचे, ती लाईन प्रॉपरली वाचायची, तो पॅराग्राफ व्यवस्थित वाचायचा आहे, कारण ते सगळे IMP पॉईंट्स आहेत त्या पेजवरचे. पेज नंबर 139 वरती गेल्यानंतर टँजेन्शियल वेलोसिटी, क्रिटिकल वेलोसिटी, ह्या दोघांचा प्रॉपरली डिफरन्स लक्षात ठेवा. टँजेन्शियल वेलोसिटी काय असते आणि क्रिटिकल वेलोसिटी काय असते. पुढे गेल्यानंतर फॉर्म्युला वेलोसिटीचा, टाइम पिरियडचा, हे बऱ्यापैकी एक फॉर्म्युला आहे आपल्याला, न्यूमेरिकल्स पण आहे, तर ते लक्षात ठेवू शकत नाही. त्यानंतर 140 पेज वरती लॉन्च व्हेकल बद्दल पूर्ण डायग्राम दिला असेल, स्ट्रक्चर असेल त्याचं, न्यूटनचा थर्ड लॉ त्याच्यावरती अप्लाय केला असेल, सो तो डायग्राम आणि त्याचे स्टेजेस प्रॉपरली लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, एस्केप वेलॉसिटीवरती काम करा, त्याचा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे, पहिलं सांगतो. मून मिशन मध्ये चंद्रयान, मंगलयान, म्हणजे मून आणि मार्स मिशन, हे 2 मिशन्स आहे, हे प्रॉपरली नक्की करा. अचिव्हमेंट्स कोणाकोणाचे आहेत हे लक्षात घ्या की कोणते कोणते देश आहेत मून मिशन आणि मार्स मिशन मध्ये. मून मिशन आणि मार्स मिशनचा डिफरन्स एक लक्षात ठेवा, मध्ये लाईन टाका, मून आणि मार्स मिशन घ्या, दोघांपैकी एखादं मिशन आलं तर कन्फ्युज नाही झाले पाहिजे, कोणता पॉईंट कुठं लिहायचं आणि कुठे नाही हे लक्षात येईल. पुढे गेल्यानंतर इस्रो बद्दल आहे, विक्रम साराभाई बद्दल स्टोरी आहे, सतीश धवन स्पेस सेंटर बद्दल स्टोरी आहे, MCQs आणि मॅच द फॉलोइंग मध्ये कामाला येते. सो लॉन्च सेंटर कुठे आहे, तुंबा, श्रीहरिकोटा, चंद्रपूर. स्पेस डेब्रीज वरती गिव्ह रिझन येईल, म्हणून स्पेस डेब्रीज वरती काम करा. एड्युसेट शब्द आलेला आहे, एड्युसेट कुठे हे लक्षात घ्या, एज्युकेशनल रिलेटेड सॅटेलाइट आहे, ती काय, आर्यभट्टा कोणती सॅटेलाइट आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आधीच झालेल्या आहेत. एक्झाम फोकस पॉईंट्स बघून घ्या आणि आपले 6 स्टेप्स फॉलो करायचे रोजचे, प्रिंट आउट करून मस्तपैकी टिक करा. डॉक्युमेंट वेबसाईटवरती अपलोड आहे, डाउनलोड नक्की करून घ्या. माहिती स्पीडमध्ये पडा, वेळ कुठे आता, वेळ नाहीये म्हणून तर हे असं पेज वाईज IMP करावं लागतंय, नाही तर अख्खा लेसन नसतो करत बसलो का. ठीक आहे, काय हरकत नाही, हेच करणं गरजेचं आहे पण. ओके, सो हॅव अ स्माइल, फोकस कर, पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघून घे, म्हणजे जेणेकरून तुला बऱ्यापैकी स्लो मध्ये समजेल. सो मराठीमध्ये देखील पेपर आहे, हा मराठी मधला पेपर आहे, तुम्हाला वेबसाईटवरती आपला क्लास पॅकेजमध्ये दोन्ही पण सगळे भेटून जातात, तुम्ही जर नीट पाहिले तर. आपण इंग्लिशवाला पेपर डिस्कस करूया सगळ्यात पहिला. सो स्पेस मिशनचा इंग्लिशवाला पेपर आता आपण इथे डिस्कस करूया. ओके, स्पेस मिशन 2 hours 40 marks. तुम्ही जर पाहिलं की आपण प्रत्येक पेपर 40 मार्काचेच डिस्कस करतो, कारण जेणेकरून तो लेसन स्ट्रॉंग झाला पाहिजे. याची आन्सर की वेबसाईटवरती अपलोडेड आपल्या क्लास प्लस मध्ये. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की बॅलन्स आणि जे आहे, म्हणजे अजून 2 पेपर सुद्धा आहेत, इझी आणि मीडियम. सो पेपर तुम्ही डाउनलोड करा. रिक्स कशाला घेताय मित्रांनो, रिक्स घेऊन काय होणार यार, बिनकामाचं शेवटच्या टायमिंगला जिथे 1 महिना 1.5 महिन्याचा कालावधी आपल्याकडे राहिलाय, तिथे रिक्स घेऊन काय होणार आहे. पेपर डाउनलोड करा, प्रॅक्टिस करा, रोजच्या रोज शेड्यूलनुसार फॉलो करा. 30 डेजचं शेड्यूल भेटलं नसेल तर एकदा कमेंट करा, 30 डेजचं शेड्यूल पण येऊन जाईल. 30 डेजचं शेड्यूल अपलोडेड आहे, फक्त फ्री नोटच्या टॅबमध्ये जावा. फ्री नोटच्या टॅबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 30 डेजचं शेड्यूल देखील भेटून जाईल. कशाला टाइमपास करताय आत्ता तरी. ओके, MCQs आपण नाही करत फॉलो, सो तुम्ही ते प्रॉपरली करा. गिव्ह रिझन पासून सुरुवात करतो. ओके, सगळ्यात पहिलं गिव्ह रिझन ह्या लेसन मधला IMP जे आहे ते आहे, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आर नॉट युजफुल फॉर स्टडी ऑफ पोलार रिजन. म्हणजे जिओ स्टेशनरी सॅटेलाइट हे आपण पोलार, तुम्हाला माहित असेल की पृथ्वी असते आपली, पृथ्वीचे 2 पोल्स असतात आणि मध्ये इक्वेटर असतो, माहिती आहे ना लाईन, असं तोच प्रश्न आहे. तर जिओ स्टेशनरी सॅटेलाइट कसे काय पोलार रिजनला जाऊ शकतात. स्पेस डेब्रिजचं मी बोलवतो गिव्ह रिझन. स्पेस डेब्रिज म्हणजे काय, तो स्पेसमध्ये जो कचरा झालाय त्याच्याबद्दल आहे.
सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आर मेड अप ऑफ वन ऑर मोर स्टेजेस. आता तुम्ही तो फोटो पाहिला होता डाव्या पानावर नाही का रॉकेटचा, तर त्याला रॉकेट नाही म्हणत, सॅटेलाइट लॉन्च व्हेकल बोलतो. तो सॅटेलाइट लॉन्च व्हेकल मध्ये स्टेजेस आहे बघा, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, सॉलिड आणि लिक्विड फ्युएल मध्ये असेल. तर ते त्याला वेगळे स्टेजेस काय. आन्सर की वेबसाईट वरती आहे, गडबड करू नका. पॉइंट वाईज प्रॉपर मॉडेल आन्सर शीट आहे, प्रॉपरली जाऊन बघा. बघा आर्टिफिशियल सॅटेलाइट IMP की पॉइंट होता आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट वरती आली. फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट स्पेसला कोणी पाठवली होती, स्पुटनिक कोणी पाठवली होती, जाऊन तुम्ही सर्च करा, मी नाही करणार. त्यांना माहिती त्यांनी कमेंट करा. बघा हायर अर्थ ऑर्बिट्स आणि लोअर अर्थ ऑर्बिट्स वरती डिफरन्स विचारले. कम्युनिकेशन सॅटेलाइट आणि वेदर सॅटेलाइटचं फंक्शन म्हणजे काय काम करतात ते विचारले. कारण तो टेबल तर पूर्णच पाठ करायचा. पहिलं सांगतो, जो टेबल आहे ना राईट साईडला, ते सगळे सॅटेलाइट्स वरती टॉपला राईट पेज वरती टॉपला टेबल आहे, त्या टेबल अख्खा तसा पाठ ठेवा. पहिलं सांगतो मी आता. मून मिशन वरती काय केले त्यांनी, शॉर्ट नोट विचारलेली. क्रिटिकल वेलॉसिटी वरती प्रश्न आलेला आहे. पुढे गेल्यानंतर बघा पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल वरती PSLV वरती आलेले. PSLV आणि GSLV दोन लॉन्च व्हेकल आहे आपले, तर GSLV आणि PSLV व्यवस्थित करा. 3 क्लासिफिकेशन ऑफ सॅटेलाइट्स ऑर्बिट्स वरतीच प्रश्न येतो. परत क्रिटिकल वेलॉसिटी, विक्रम साराभाईचं कॉन्ट्रीब्युशन विचारले की विक्रम साराभाईंनी इंडियन स्पेस प्रोग्राम मध्ये नक्की काय आपल्याला मदत केली. स्पेस डेब्रिज बद्दल परत आलंय, गिव्ह रिझन मधलंच आन्सर इथं लिहिलं तरी चालेल. स्पेसिफिक वेलॉसिटी, क्रिटिकल वेलॉसिटी बद्दल आलाय प्रश्न. पुढे गेल्यानंतर हा जो सेक्शन आहे, या सेक्शन मध्ये काय बऱ्यापैकी ओके ABCD मी बोललो होतो ना तो टेबल, त्या टेबलचं आलेलं आहे सगळं. हा का टेबल आलाय टेबल. आता ते ABCD त्या जागी काय काय येणार आहे ते सगळं तुम्ही लिहा व्यवस्थित. ओके. आणि नेक्स्ट एक न्यूमेरिकल आलेला आहे. ओके. सो हा न्यूमेरिकल कदाचित टेक्स्टबुक मधलाच असेल. सो न्यूमेरिकल आलाय, चार्ट आलेला आहे. सो प्रॉपरली ह्या लेसन मध्ये काय काय IMP, मी हाच पेपर नाही बोलत आहे, अजून 2 पेपर बघा म्हणजे तुम्हाला सगळे IMP भेटून जातील. सो ते सगळे पेपर तुम्हाला आपला क्लास प्लस मध्ये डाउनलोड करून भेटतील. सो एकदा ते घेतलं का तुम्हाला सगळं अनलॉक होतं. जेवढे पण लॉक पडलेत ना ते सगळे अनलॉक होणार आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी वापरताना MCQ ची टेस्ट पण तुम्हाला चॅप्टर वाईज देता येणार. सगळे IMP MCQs पण भेटतात. मी एवढं सांगेल, शेवटच्या दिवसामध्ये काहीच रिस्क घेऊ नका. लवकरात लवकर आपला क्लास प्लस जॉईन करा आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली मिळवा आणि प्रॉपरली घरी प्रिंटआउट पण काढू शकता. प्रिंटआउट काढून प्रॉपरली त्याचा अभ्यास नक्की करा. कारण ही वेळ परत येणार नाही मित्र, आणि परत मागे फिरला ना तर वाटेल भाई ते होतं आपल्याकडे, आपण केलं नाही, आणि बरेच मुलांनी ते वापरून बऱ्यापैकी स्कोर चांगला केला. तुझ्या सोबत बसणारा मुलगा पुढे निघून जाईल, तू कदाचित मागे राहशील. एक गोष्ट की रोज डेली मिशन 6090 शेड्यूल फॉलो करायचंय म्हणजे करायचंय. उद्या येतोय सायन्स 2 च्या पहिल्या लेसन सोबत. सायन्स 1 संपलं मित्रा, 10 दिवस लेट आहे तू, हे पण लक्षात ठेवा.